आपल्या सर्वांचे आपली चित्रपट चर्चामध्ये हार्दिक स्वागत आहे. आज मी ब्लेड रनर 2049च्या मंत्रमुग्ध करणाऱ्या दुनियेत डुबकी मारत आहे. डेनिस वेलने दिग्दर्शित 2017चा हा सायफाय सिनेमा एक उत्कृष्ट नमुना आहे. जर तुम्हाला विचार करायला लावणाऱ्या कथानकाची आणि जबरदस्त सिनेमॅटोग्राफीचे चाहते असाल तर हे तुमच्यासाठी आहे. चित्रपट एका दूर भविष्यात बेतलेला आहे, जिथे प्रतिकृती बायोइंजिनियर केलेले मानव मानवांसोबत एकत्र राहतात. आमचा नायक ऑफिसर के, ज्याची भूमिका अविश्वसनीय रायन गॉसलिंगने केली आहे. दृश्य सिनेमॅटोग्राफर रॉजरने टिपले आहे. डिकिन्सचेही चित्रथरारक काही कमी नाही, जे आपल्याला अशा जगात विसर्जित करतात जे परिचित आणि धक्कादायकपणे नवीन आहे. व्हिज्युअल्सबद्दल बोलताना आपण सिनेमॅटोग्राफीच्या बद्दल बोलूया. रॉजर डिकिन्स जे फोटोग्राफीचे डायरेक्टर आहेत, ते आपल्या डोळ्यांसाठी मेजवानी देत आहेत. निऑन भिजलेली शहरे, दृश्ये, विस्तीर्ण लँडस्केप आणि तपशीलाकडे बारकाईने लक्ष देऊन ब्लेड रनर 2049 बनले आहे. खरा व्हिज्युअल तमाशा आधुनिक चित्रपट सृष्टीच्या सीमा ओलांडताना मूळ गोष्टींवर आधारित आहे. हॅन्स झिमर आणि बेंजामिन वॉल्फिश यांच्या धक्कादायक स्कोरने वर्धित केलेले नीरव वातावरण एक तीव्र आणि रहस्यमय वातावरण निर्माण करते. चित्रपट जे नैतिक प्रश्न उभे करतो ते म्हणजे कृत्रिम जीवन तयार करण्याबाबत. आता परफॉर्मन्सबद्दल बोलूया. रायन गॉसलिंगने ऑफिसर केचे चित्रण अभूतपूर्व केले आहे. तो व्यतिरेखेला एक सूक्ष्म स्पर्श आणतो. मूळ ब्लेड रनरच्या चाहत्यांसाठी कथेचा विस्तार करताना सिक्वल यशस्वीपणे श्रद्धांजली अर्पण करतो. रिक डेकॉर्डच्या स्वरूपात हॅरिसन फोर्डचे पुनरागमन सातत्य जोडते आणि चित्रपट त्यांच्या पूर्ववर्तींनी उपस्थित केलेल्या तात्विक प्रश्नांवर आधारित आहे. अपवादात्मक परफॉर्मन्स आणि जबरदस्त व्हिज्युअल्सने मोहित करते. तुम्ही सायफाय उत्साही असाल किंवा फक्त चांगल्या कथानकाचे कौतुक करणारे असाल, दोघांना हा चित्रपट अवश्य आवडेल. त्यामुळे काही पॉपकॉर्न घ्या, स्थायिक व्हा आणि एका सिनेमाच्या प्रवासासाठी सज्ज व्हा, जे क्रेडिट रोल झाल्यानंतर तुम्हाला त्याच्या थीमवर विचार करायला सोडेल. ब्लेड रनर 2049च्या या शोधात माझ्याबद्दल सामील झाल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू